पांडू लवकर आवरायला हवं पण. नाही तर हळदी कुंकासाठी बायका येतील आणि आपण आवरतच बसू. अभिराम ഞാൻ ഇവിടെ കോലം വരയ്ക്കാം. तुला कळलं नाही? ती म्हणाली रांगोळी काढते. काढा काढा ऐसर काढा. कावेरी आमा हो ही रांगोळी हाडली हा हैसर काढ. हे बाय माझे अगो थैसर मी घावण्याचा पीठ करून ठेवलेला त्याचा हैसर काय करतोस तू? हे तू घावणे करण्यासाठी ठेवलं होतं का? होय तर എന്തായി? अगं घावणे करण्यासाठी पीठ ठेवलं होतं तिने. घावणे घावणे अगं खायचं असतं ते लायक नीर डोसा. സോറി അമ്മ, ഞാൻ വിചാരിച്ചു ഇത് കോലം വരയ്ക്കാൻ വേണ്ടി വെച്ചതാ. नाही कळला, माईक पण नाही कळला. तू का कळला? हा वहिनी बोललो मला कळलंय, मी सांगतो. गाई इथे ना अशी रांगोळी काढली जाते पिठाने. तिला वाटलं हे पीठ रांगोळीसाठी ठेवलंय. असं होय. बरा आता वय ती रांगोळी हा ना हे छान काढ. हा रांगोळी आमा पीठ दे. हा हे कायच बरं येळ गावलो काय रे? मालकीनीकडे जाऊक नाही? आता घर इला ना थैसर मग बांधून ठेवतात. खाऊक पण नाही देत सुचल्या. ये बाय माझी मग या पोटाचा काय? हवा भरली हवा. होय काय? मी लाडू घेऊन येते ना तुझ्यासाठी. लाडू हाडते तेवढं खा. दे इकडे. ഞാൻ ചെയ്തോളാം. तूच कर, मी मदत करतो तुला. अभिराम വേണ്ട, ഞാൻ ചെയ്തോളാം. अभि भाऊ रांगोळी काढतात ना? पांडू नाही, अभि भाऊ रांगोळी काढतात. चांगलाच आहे. बायकोक मदत करता ना मग हे चांगलाच आहे. बाई तू लाडू खा आणि माका तू एक मदत कर. काय? अरे हे का कोणी लिहून देवा रे? അമ്മ ഞാൻ എഴുതി തരാം. लिहू. अभिरामाचा लगीन झालेला हा. माईनी हळदी कुंकू ठेवलेला हा. सगळ्यांनी येवा. येवा. दे दे का. माई या काय बघू. ये बाय माझे काय लिहला हा या? गाई तिला मराठी येतं का? तिने तिच्या भाषेत लिहिलंय ते. रावण देता दे ते का परत दे. हा घेवा. या बघ आता तू तुझ्या तोंडसूनच सांग. हा अभिरामाचा लगीन झालेला हा. हा म्हणान माईन हळदी कुंकू ठेवलेला हा. हा सगळ्यांनी येवा. हा येवा सगळ्यांनी येवा. काय सांगशील? लगीन झालेला अभिराम भाऊंचा आणि हळदी कुंकू ठेवलेला माई. येवा येवा सगळ्यांनी येवा. रवात ना नीट लक्षात. बोलत जा. बोल. लगीन झालेला हा अभिराम भाऊ. अरे रांगोळी. माईन हळदी कुंकू बोलवलेला हा लाडू. काय रे पांडू खाय जाता? माईन लगीन केलेला अभिराम भाऊनी हळदी कुंकू ठेवलेला. येवा. हा येडो की काय असं? नाही येवा तुम्ही.
लगीन केलेला असा हळदी कुकवाक बोलवलेला गे माई आहे ना माईन लगीन केलेला असा अभिराम भाऊनी हळदी कुकवाक बोलवलेला हा ये सगळ्यांनी अरे काय तरी काय सांगतोस? खरंच सांगतोय खोटा नाही सांगत लगीन केलेला असा माईन अभिराम भाऊनी हळदी कुकवाक बोलवलेला असा दत्त भाऊ दत्त भाऊ दत्त भाऊ अरे ह्याच्यात घड्याळ होता काय झाला हे ह्याच्यात घड्याळ होता ता बघितलंस हा 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 खया ते बघा दत्त भाऊ घेऊन गेले हा अरे चोर 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 नाही, दत्त भाऊ, पकडा पकडा दत्त भाऊ. पकडा मारल्यानी दत्त भाऊ मारल्यानी बोलाय तुझ्या भावाक अहो आयच्यान सांगतोय नाही असत ते घरात. मग खय गेलो हा तो अहो तुमच्या शेतात कामाक जाते असं म्हणाले होते. 4 दिवस येतय म्हणता पण त्या काम चुकाराचा तोंड अजून दिसाक नाही म्हणा निलय मी समजावतोय ना त्यांका मी समजावतोय. बेवड्या काय समजायतलय तू माझ्याकडनं पैसे घेऊन गेलो हा म्हणा निलय हैसर पैसे दी नाहीतर घोक समोर उभो कर. हात जोडतोय ओ मालकानू पैसे नाही असत घरात. हे इले ना की तुमच्या समोर आणून उभा करते त्यांका आणि ना तुमची रवलेली सगळी कामं आहेत ना मी पुरे करून देतोय मी करून देतोय. अरे इले दत्ता शेठ काय दत्ता शेठ त्या पालखी बोलाव का शेतात नेऊच्यासाठी. मी शेताकडेच निघालो होते पण वारेना पोळे आंबे पाडत होती तर ना दोन लावले या बघा डॉक्टरकडे जायचे ना बरा वाटत तर डॉक्टरकडे जाऊ 100 रुपये देशाल काय मजुरातून कापून घ्या मजुरातून मला कापून घ्या म्हणून सांगा लाज सुद्धा वाटणार नाही तुका. असे किती पैसे उकळलंय नाही माझ्याकडसून त्याचा हिशोब तुझ्याकडे नसलो नाही तरी माझ्याकडे असा. मालकानू मी सांगते त्यांका हा मला पट्टी करतोय चांगली त्यांची. उद्या येते ते. उद्या जर नाही इलो तर पैसे कसे वसूल करू होय ना ते माका बरोबर माहित. येतले काळजी करू नको मालकानू येतले ते कामा करून टाकून काय गेलेला शानखाप हा दारू ढोसू गेलेला. हो काय चालला काय करतास हा. कपाट ठेवला घरात कपाट ठेवला. 10 रुपये दे. कित्या काय 10 रुपये 10 रुपये दे 10 रुपये कित्या हा दारू डोसू दे 10 रुपये. नका सांगा मालकाकडनं पैसे घेतला ते खय ठेवला. अरे देवा का पैसे देवा उठता नव्हता ते सगळं विकून टाकलास पण आता गाठी पैसे ते पण घेऊन टाकतास. पण खायचा काय आपण हा काय खायचा माझ्या बापाशी माका कधी हात मारला ना आणि तुम्ही मारतास माका घोक मारलीस काय तू घोक मारतोस पैसे देवा दगडे मोडे ठेवे गेले परत ढोसून येवा बघतोय तुमका चांगला.
काय गो काय चाललास नाटान थाटान तुका नाही आमंत्रण हळदी कुंकवाचा? कोणाकडे असा? अगो तुझ्या सासून लगीन केल्या ना, अभिरावान हळदी कुंकू ठेवल्या ना. घे बाय माझ्या सासे खूळ लागला की काय? अभिरामा, सगळी तयारी झाली काय? हो सगळं आणलंय आई. आणि कावेरीची तयारी? हा ती वरच आहे. अरे असं बघतस काय? तुझीच बायल असता ती. छान दिसतेस. अम्मा उरकिदा. अरे हे का ना मी आपल्यासारखा तयार करू शकतोय, पण मालवणी बोलूक शिकू शकणे नाही. निदान तुझ्यासारखा मराठी बोलूक तरी शिकवते का? अगं ती म्हणते की तिची सगळी तयारी तू केलीस. अरे कसली तयारी बाबा, ते गोड दिसता. त्यांच्यातला घातला काय नाही तर आपल्यातला घातला काय, नजर लागत कोणाची तरी. आता हळदी कुंकू झाला ना की दृष्ट काढूक होई तिची. कावेरी, जेव्हा घरात शुभ कार्य असायचं ना तेव्हा आई पण अशी छान दिसायची. तेव्हाचा तेव्हा रे. आता ना माझे सुनेचे दिवस असत. असं नाहीये काही. आज तू पण छान साडी नेस. अरे हळदी कुंकू काय रिचा असा, मी किती नटू. അങ്ങനെയല്ല അമ്മ, അമ്മയും പോയി റെഡിയാവും. ती तुला तयार व्हायला सांगते. ठीक आहे, तुझ्यासाठी साडी आणली. अभिराम, आई असं रडायचं नाही यार. जा लवकर तयार होणे, बायका येतीलच. अम्मा കഴുത്തിലിട്. आता या किती आता सून एवढ्या हौशेने देते ना. माझी बाय. इंदू बाकी हा सून बाकी बरी शोधल्या ना अभिरामन. होय तर. कावेरी, आता या हळदी कुंकू ना सगळ्यांका लाव आणि वाण दे. वाण या बघ, या वाण. हा नशीब पांड्याचं ऐकून तोंड नाही उघडलं. नाहीतर काय, म्हातारीचं वय असं लगीन करूचा पुढं काय सांगता. काय गो, काय झाला? काय नाही गे, तू खैसली आहे विचारता. होय होय, केरळ मधली आहे ती. बाय माझे थैसली काय? तुका माहित खय असतात हा? जाऊक नाही पण माहित. पण काय रे अभिरामा, तू बाहेरगाव होतोस ना? अमेरिकेत होतो, अमेरिकेत. गाडीन जातस की विमानात? हो वहिनी, विमानानेच जावं लागतं तिकडे. पण काय रे, जाताना गाव दिसत असतात ना? हा दिसत असेल कदाचित. मग आमका कधी हात तरी दाखवायचं. ह्या असा किती असता, खूप लागला काय का? അല്ലല്ല, നിങ്ങൾ സംസാരിക്കായിരുന്നു, അത് കാരണം ചിരി വന്നു. इंदू ह्या तुका कसं समजता? नाही माका समजत नाही, पण हळूहळू समजतला. आता हळदी कुंकू लाव हा त्यांका. पैता घे.
बाकी इंदू काकी घर आधी सारख्याच दिसाक लागला. या सगळ्यांना माझ्या अभिरामन केला हा आणि सुनेचो बायगुण पण सुनेक नाव तरी घेऊन सांग. घेतला पण तुमका कळतला काय? अगे मालवणी शिकाचे अख्ख्या गावासमोर नाव घेऊक सांग. आता त्याच्या घोवान तरी नाव घेऊ भया. होय अभिरामा, नाव तरी घे म्हणजे बायकोक तरी कळा. अरे काकू आहे काय? नाही नाही अभिरामा घे नाव घे. अगं आई, घे घे नाव. नायकांच्या घराला आता घरपण येईल. कावेरीचं नाव घेतो, तिची आयुष्यभर साथ देईन. जमला हा जमला. काढा आणखी दात काढा. घरातल्या माणसांका घराबाहेर ठेवून हळदी कुंकू घाला. बाय 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 बाय. काय म्हणायचं बाई म्हातारी? म्हातार चढ लागली की काय? या वयात लगीन करून हळदी कुंकू घालता? कलयुग रे बाबा कलयुग. काय म्हणायचं? काय बोलतोस गो? जीभ हासडून हातात देईन. कोळ बुडवूक तुम्ही येलास. अगं काय बोलतोस? कळता का तुका? माका कळला की काय कळलं तुका? डोका ठिकाणावर असा तुझा? माझा डोका ठिकाणावर असा, पण तुमची डोकी ठिकाणावर असत काय? हा? घरात हळदी कुंकू ठेवलास आणि माका नाही बोलवलास. कोण घालता हळदी कुंकू? आणि या कोण? काय गो बाया, कोण असस तू? कोण म्हणजे? माझी सून असा. ही सून? मग मी कोण? हा? माझा पण अधिकार असता घरावर. हा, आणि माका पण मान होयो. आणि माका मान नाही दिलास ना तर माझं मान बरोबर मिळवतलंय मी. हा, काय चाललंस? ह्या बरं परत भूता तसा लावून घेतलास. तू चालता वयसून चाललो सगळं. थांब. खय चाललंस सरिता? घर बाकी चांगला केलास हा. लय पैसो इलेलो दिसता. तुझ्या जीवावर नाही केलेला हा, माझ्या अभिरामान केलेला हा. मी आज त्याच्या बायलेचा हळदी कुंकू असा. हो, हळदी कुंकू ठेवलास? बाय 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 बाय. आणि हळदी कुंका फिका बोलवला? बाया तर पतिव्रता असा. सांगू काय गो? हा, राटाच्या बावीकडे किती जात असता सांगू? गो सरिता, तुमचा काय ह्याचा आपसात मिटया. यात आमका नको ओढू. चला गो. बघ बघ, आमचं आम्ही मिटवतो. जावा तुम्ही, जावा. अगो सरिता, अगो काय चाललेला हा? या नवी नवरी इली या घरात आणि तू किती गेलस ना खूप चूक. भांडी बाकी चकाचक केलास हा. आज जाऊ नको. काय माझे आमका सांगी होत सगळा गेला म्हणून. गळ्यातली सोन्याची चोळ. डोळे फुटले काय तुझे? माझ्या सुनेन दिल्यान हा नव्हता त्या सगळा गिळून बसलस. आता परत सगळा काय गिळा केलंस? वय आम्ही गिळाव? आम्ही गिळाव? माझो घो राब राब राबलो या घरासाठी. नाव नको घेऊ त्याचा. आई शांत राहा ना जरा. नाव नको काय? यो जिला ना आत्ता इलो. माझो गो बघवतो सगळा. माझो गो. तुझ्यामुळे तो पण कामासून गेलो हा. सगळा बघतस ना तू काय झाला ता. माझ्या गोवाची काळजी तुम्ही नको करू. मी समर्थच आहे. माझ्या गोवाची काळजी घेऊ. वहिनी जरा शांत होशील का प्लीज? मग औषध समजावा ना तुमच्या. माझ्या आयुष्याचे भोग असत ना ते भोगीन. हा भोगी. अभिराम, अरे वृंदेव्र परिणाम. काय काय बोललास? काय बोललास? कैसली भाषा बोललास? हा, जा काय असत ना तर स्पष्ट बोल. स्पष्ट बोल. कोणात बोलायचं नाही. अगं वहिनी ती काही नाही बोलली आहे. तिने फक्त मला विचारलं कोण आहेस तू. आणि ती केरळ मधली आहे, तिथली भाषा बोलते. बाय माझे केरळावर ना घेऊन इलस का? काय म्हणायचं आता? तू काय करूचा? काय करूचा म्हणजे ते का सांगूक नको कोण संगीता? अगं वहिनी मी ना सून असं या घराची. तुझ्या गोवाचा ना सगळा केलंय मी.
माझ्या गोवान तुझ्या गोवाच्या शिक्षणासाठी काय काय केलं ना? विचारते का काय काय केलं ना आता? वहिनी सोड. मी कधी नाही म्हंटल, मला सगळं मान्य आहे, पण हा वाद कशासाठी? कावेरी तू बाहेर चल माझ्यासोबत. बस इथेच बस, आत नको येऊ. मी आणि आई बघतो काय करायचं ते. समजाव बायलेक. ऐसा रडा नक, मग सगळी नाटका समजत. कसली नाटका गो, कसली नाटका? हा नाटका नाही तर काय? या सगळा कित्याक चालला तर माका काय कळणार नाही. घर पडा केला ना तेव्हा फिरकला सुद्धा नाही, आणि आता विचारतस कित्या केला म्हणा. मग आताच किती येईल अभिराम भाऊजी? वहिनी तू माझं ऐकणार नाहीयेस का? ऐकलं असतंय, पण आता ऐकूच नाही. कसा अभिराम भाऊजी, तुम्ही ना असं गोड गोड बोलू नको. तुम्ही बोलूक लागलात ना की माका पुढे काय बोलायचं सुचत नाही, म्हणून स्पष्ट विचारतय. माका सांगा, ह्या वाड्यात तुमका एकट्याकच राहायचा ना? अगं असं काही नाहीये, आपण सगळे राहू या वाड्यात. किती होई ही? आई आमका पण ह्या घरात आता काय रवाचा नाही या, पण या घरातलं हक्क काय मी आता सोडूच आहे ना. मी सांगण ठेवता या, माझ्या नादाक लागू नको. जो काय तो वाडो आहे का, आणि आमचं वाटो आमका देवा. तो मिळतलो नाही. भया असला ना, ह्या हळदी कुंकू घे, स्वतःच्या हातान कपडाक लाव आणि चलत राहू. माका हळदी कुंकू नको आ. माका माझा वाटो हवा, वाटो. ए चालती हो, हे माझं घर आहे. बाहेर नाही गेलीस ना तर कोंबडी सारखी तुझी मान पिरगळून टाकेन.